हाय हॅलो, मी चंद्रकला. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण घरगुती आणि साध्या पद्धतीने सोया चाप कसे बनवायचे ते बघत आहोत. चला तर मग बघूया त्यासाठी लागणारे साहित्य. तर मग त्यासाठी 1 वाटी आपण सोयाबीन घेणार आहोत आणि गरम पाण्यामध्ये भिजून ठेवायचे. आणि सोयाबीन भिजोपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत. पीठ मळण्यासाठी मैदा किंवा गव्हाचे पीठ वापरू शकता. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून आणि 1 चमचा तेल टाकून आणि पीठ मळून घ्यायचे. पीठ मळल्यानंतर थोडा वेळ कापडाने झाकून बाजूला ठेवून द्यायचे. आणि मग आता जी वडी भिजलेली आहे ती आपण पाण्यातनं काढून पिळून घ्यायची. जेवढी ताकद लावता येईल तेवढी अगदी कडक पिळून घ्यायची. तरी सुद्धा थोडे पाणी राहते असे वाटत असेल तर मग कापडामध्ये घालून पिळून घ्यायची. आणि पिळल्यानंतर आता आपण ही मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर मग मिक्सर एकसारखा न चालवता थोडा मध्ये चालवायचा थांबवायचा, चालवायचा थांबवायचा, अशा प्रकारे जरा जाडसर दळून घ्यायचं. आणि मग आता आपण जो डो मळून ठेवलेला आहे त्याला तेलाची धार लावून चांगला मळून घ्यायचा. आणि मग मळल्यानंतर मग एका टोपलीमध्ये किंवा घमिल्यामध्ये, परातीत तुम्हाला ज्यात वाटत असेल त्यात थंड पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये आता हे पीठ आपण चांगलं धुवून घेणार आहोत. तर धुवून घ्यायचं चांगलं, म्हणजे अगदी खूप पण नाही धुवायचं, थोडी तांब आणि थोडंसं मैदा पण त्यात राहायला पाहिजे. अशा प्रकारे हे पीठ आपण धुवून घेणार आहोत पाण्यामध्ये. आणि मग आता हे पीठ धुतल्यानंतर आपण चाळणीवरती निथळायला ठेवायचं. त्यातलं पाणी सगळं निघून गेलं पाहिजे. थोडा वेळ चाळणीवर निथळायला ठेवल्यानंतर आपण बाजूला ठेवून थोडा वेळ निथळू द्यायचे. आणि मग त्यानंतर मग आपण मळायला घ्यायचं. तर मग पीठ मळताना थोडं सोयाबीन टाकून अगदी मळत राहायचे. अशा प्रकारे गोळा मळत राहायचा. मळता मळता अगदी जाळीदार छान तयार होतो डो. थोडं सोयाबीन घालायचं आणि मळत राहायचं. आणि मळून घेतल्यानंतर बघा अगदी जाळीदार आपला डो तयार झाला आहे. आणि मग आता आपण चाप बनवायला घेणार आहोत. जर तुमच्याकडे आईस्क्रीम स्टिक असेल तर ती वापरा, किंवा मग नसेल तर मग चमच्याला पण बनवता येतं. मग अशा प्रकारे डो करून साईडला ठेवायचं आणि पोळीसारखे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आणि मग ते हलक्या हाताने थोडंसं पीठ टाकून लाटून घ्यायचं. बघा मळलेला अगदी जाळीदार डो तयार झालेला आहे. आणि आता आपण लाटून आणि त्याचे एकसारख्या पट्ट्या करून आणि ते चमच्याला गुंडाळून घेऊया. डो तयार झाला आहे. आता आपण बघा पोळीसारखं लाटून घ्यायचं. छोटंसं पोळीसारखा किंवा लांबट आकारच लाटून घ्यायचा. आणि त्याच्या एकसारख्या पट्ट्या करून घ्यायच्या बारीक साईजमध्ये. आणि खूप पातळ पण लाटायचं नाही, थोडं मीडियम ठेवायचं. आणि अशा पट्ट्या करून घ्यायच्या. आणि मग एक एक पट्टी अगदी राऊंडचीर वेडेदार चमच्याला गुंडाळून घ्यायची. या झाल्या आपल्या पट्ट्या कापून. आणि आता आपण बघा वेडेदार अगदी चमच्याला हळूवार हाताने गुंडाळून घ्यायचं. खूप पण दाबून नाही गुंडाळायचं, हळूवार हाताने अशी वेडे चमच्याला मारून घ्यायचे. लेअर वरती लेअर आले पाहिजे असे. आणि मग शेवटचं टोक असं दाबून द्यायचं. आणि मग अशा प्रकारे आपण हे सगळे जेवढे बी आपले गोळे होऊन आणि त्याच्या प्लेट्स पट्ट्या होतील त्या सगळ्या चमच्यांना गुंडाळून घ्यायच्या. आपल्याला जेवढं पाहिजे असेल त्या प्रमाणामध्ये घ्यायचं. आणि मग हे बनवलेले चाप आपण चांगले उकळून ठेवून तर मग आपण स्टोर पण करून ठेवू शकतो. बाजारातून विकत आणायला गेलं तर 80 रुपये, प्रोटीनयुक्त असल्यामुळे 150 रुपये, 80 रुपये अशी याची किंमत असते 4 पीसची. बघा अशा प्रकारे आपले सगळे चाप तयार झालेले आहे. आणि आता आपण हे सगळे गरम पाणी करायला ठेवायचं कढईमध्ये आणि त्यामध्ये टाकून घ्यायचे. आणि अगदी 10 ते 15 मिनिटं उकळून द्यायचे. उकळल्यानंतर ते खाली जे गेले तळाला असेल ते बरोबर वरती तरंगून येतात, म्हणजे उकळले. आणि मग सगळे चाप काढून घ्यायचे. काढल्यानंतर थोडे थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यानंतर
हातामध्ये धरून चमच्याची दांडी मागे ओढून खेचून घ्यायचं. बघा कसे अगदी सुटसुटीत पद्धतीने निघतात आणि मग तोडल्यानंतर बघा मध्ये कसे गॅप तयार होतो आणि अगदी छान चाप आपले अगदी परफेक्ट तयार झालेले आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण असे चाप घरी बनवा आणि सोयाबीनची भाजी बनवण्याऐवजी ही प्रोटीनयुक्त भाजी बनवून खा. अगदी परफेक्ट चाप तयार झालेले आहे आणि आता हे आपण एअरटाईट डब्यामध्ये ऑइल पेपर किंवा मग साधा पेपर टाकून पॅक करून ठेवू शकतो. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. अगदी परफेक्ट पद्धतीने चाप तयार झालेले आहे. धन्यवाद.